या भारत देशामध्ये 1972 मध्ये जी घटना, या भारत देशामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर या भारत देशामध्ये गव्हाची कमतरता निर्माण झाली। गव्हाच्या कमतरता निर्माण झाल्यामुळे लाल बहादूर शास्त्रीजी यांनी अमेरिकेला सांगितलं की आम्हाला थोडंसं जास्तीचं गहू द्या, कारण या भारतामधले लोक देखील हेच जगता आलं पाहिजे, त्यांचाही उदरनिर्वाह करता आलं पाहिजे। पण जो अमेरिका आपल्याला गहू द्यायचा तो एकदम निष्कर्ष दर्जाचा गहू द्यायचा। तो गहू म्हणजे त्या अमेरिकेमधले जनावर देखील खायचे नाही। त्यावेळेस गहू यायचा भारतामध्ये, लाल रंगाचा गहू यायचा आणि त्या गव्हाचं नाव होतं PL 480। तो गहू आपल्यात यायचा आणि आपण ते भारतभर वाटायचो। पण एक असा काळ आला की त्या अमेरिकेला वाटला की हा लाल बहादूर शास्त्री आपल्याला भिल, आपल्या काही मागण्या असतील ते मान्य करतील। त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांना धमकवलं आणि लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितलं, एक सभा घेतली आणि ती सभाचा वेळ होता सोमवार म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी, आणि महात्मा गांधीने एक अतिशय सर्वांसाठी नारा दिला। तो नारा होता जय जवान आणि जय किसान। जय जवान जय किसान म्हणजे काय? या देशाच्या जवळच भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस ते देशाचे दुसरे पंतप्रधान झाले। या आपल्या भारतीय सैन्याजवळ लढण्यासाठी शस्त्रसाठा नव्हता, शस्त्रसाठा देखील आपल्याला दुसऱ्याकडून मागवायचं। मग ते शस्त्रसाठा आल्यानंतर आम्ही पाकिस्तान समोर युद्ध करायचा आणि तोपर्यंत कितीतरी सैन्यांना आपला देशासाठी शहीद व्हावा लागायचा। त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री शणकावून त्या सरकारला सांगतात की या देशामध्ये जय जवान आणि जय किसान चाललं पाहिजे। जय जवान याचा अर्थ म्हणजे काय? या देशासाठी रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांना कुठेही कमी पडता कामा नये आणि जवान पूर्ण शस्त्र घेऊन या देशाच्या रक्षणासाठी या आपल्या भारत देशाच्या तटभूमीवरती उभं राहिलं पाहिजे। म्हणून लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांच्या कॅबिनेटमध्ये पहिल्यांदा या भारतीय सेनेसाठी या देशाचा वाटामधला 25% वाटा, 25% वाटा ही जवानासाठी राखीव ठेवले। कारण ज्या वेळेस या देशामध्ये अडी अडचणी येईल, एखादा देश ज्यावेळेस आपल्याला नावं ठेवेल, एखादा देश आपल्याला युद्ध करण्याची धमकी देईल, त्यावेळेस त्या देशाला देखील कळलं पाहिजे की भारत भी आता कुठं कमी नाहीये। अगर भारत में घुसकर मारेंगे तो उसका मुंहतोड़ जवाब भी आपको मिलेगा। भारत हा शांतीचा प्रतीक आहे। भारत हा एकदा कोणी भारताच्या नादाला लागू नये आणि चुकून जर भारताच्या नादाला लागलं की भारत हा घुसणी मारू शकतो। यावेळेस सांगणारे देखील हा लाल बहादूर शास्त्रीजी होते। म्हणून लाल बहादूर शास्त्रीजी दुसरं वाक्य देतात जय किसान। ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये गव्हाची कमतरता पडली त्यावेळेस या लाल बहादूर शास्त्रींनी या देशाला सांगितलं 25% हे सैन्यासाठी निधी असला पाहिजे आणि उर्वरित असलेला 25% या आपल्या शेतकरीसाठी निधी असला पाहिजे। या शेतकऱ्यासाठी देखील विचार करणारे हे लाल बहादूर शास्त्रीजी, आणि त्यावेळेस लोकांना संदेश दिला की आपल्याला गव्हाची कमतरता पडत आहे। म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं की सर्वांनी आपल्याला एक व्रत करायचं आहे। व्रत म्हणजे काय? म्हणजे सोमवारी आपल्याला उपास धरायची आहे। त्याच्या अगोदर म्हणजे उपास धरण्याच्या अगोदर, लोकांना सांगण्याच्या अगोदर लाल बहादूर शास्त्री त्यांच्या स्वतः पत्नीला सांगतात की येणाऱ्या काळामध्ये असं एक वार ठरव, असं एक दिवस ठरव की सकाळी फक्त जेवण बनव आणि सकाळी जेवण बनवल्यानंतर रात्री जेवण बनवू नको। आणि आपल्याला एक परीक्षण करायचं आहे की या देशामध्ये जर उपासमारीची वेळ आली तर आपल्याला एक टाइमचा एक वेळेचा जेवण करून आपल्याला जगता येतो का नाही, हे देखील सांगणारे हे लाल बहादूर शास्त्री। आणि ज्यावेळेस त्यांचे घरी ते पूर्णपणे निरीक्षण करतात आणि त्यांना वाटतं की या भारत देशामुळे या देशामध्ये एक वेळचा जेवण जेवून देखील माणूस एक वेळ जगता येतो, म्हणून ती दिल्लीमध्ये असलेल्या रामलीला मैदानावर जाऊन सांगतात
की आपण सोमवारचा एक दिवस व्रत पकडा, जेणेकरून या भारतामध्ये अन्नाची कमी पडता नये. हा भारत देश त्या अमेरिकेपुढे लाचार होता कामा नये. हा भारत देश ज्यावेळेस अमेरिकेला गहू मागितला, त्यांनी त्या मोबदल्यामध्ये भारताला देखील धमकी दिली. पण आज सांगतो, आजची स्थिती अशी आहे की जरी या भारत देश सोडून या पूर्ण विश्वाला, अमेरिका धरून या पूर्ण जगाला जरी गव्हाची कमतरता जर पडली, तर भारत हा आयात करणारा नाही, आता गहू हा भारत निर्यात करणारा या देशातला सगळ्यात दुसरा 2 नंबरचा देश बनलेला आहे. म्हणून ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्रीजी